विचार केला तर संडेला सकाळी थोडंसं लेट उठल, पण काय डेलीपेक्षा पण आज लवकर उठले. इकडे येऊन बघितलं तर बाबांना गावाला जायचं होतं, त्यामुळे मम्मी सकाळी-सकाळी बाबाला डब्बा बनवून देत होती. मग काय मम्मीला गप्पा मारत बसले आणि मम्मी पण शांत बसती का? मम्मीने मला पण काम दिलं. छान मम्मी म्हणली, की "उडदाची डाळ भिजू घाल, कारण की सकाळी-सकाळी मेंदूवडे करायचे." मग मी उडदाची डाळ भिजू घातली. मग बाबा निघाले गावाकडे जाण्यासाठी आणि मी पण बाहेर येऊन बघितलं तर थोडा-थोडा उजेड झाला होता. फिरणारे लोकं सकाळी-सकाळी चालू झाले होते. मी तर लवकर मध्ये आले, नाही तर मी थंडी बघूनच मरून जाईल. मम्मी म्हणली होती, "रगी घड्या घाल." तर ह्या 2 रगींची एकदम इझिली घातली. ही रग जसं काय माझ्यासोबत फायटिंग केलतीये. खूप मेहनतीने ही जी मी घडी घालून ठेवून दिली. माझ्यामध्ये तर अजिबात हिंमत नाहीये, की इतक्या सकाळी-सकाळी आज अंघोळ करायची. त्यामुळे मी नुसतं घरात इकडून-तिकडे फिरत होते. मग मी गॅलरीतून थोडंसं माझ्या प्लांट्सला पाणी वगैरे दिलं. आमच्या फ्रंट गॅलरीचा व्ह्यू बघा इतका छान वाटत होता सकाळी-सकाळी. मला आहे ना थोडंसं लिंबू सरबत बी वाटत होतं. त्यामुळे मी लिंबू सरबत बनवत होते. आमचे लिंबू इतके मोठालेत ना, बाबांनी शेताकडून आणले होते. तर मी फर्स्ट टाईम बघितले होते. तर लिंबू सरबत बनवून पिलं. तर चला आजच्यासाठी एवढं. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.